नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITI शेख सर या आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, MAPS क्लेमच्या पेमेंटची जी आतुरतेने आपण वाट पाहत होतो ते कालच्या डेटमध्ये विद्यार्थ्यांना डिस्ट्रीब्यूट झालेली आहे। आता ज्या विद्यार्थ्यांना डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत ते तर आनंदात आहेत, पण काही विद्यार्थ्यांचा क्लेम स्टेटस पेंडिंग असूनही त्यांना त्यांची पेमेंट ही त्यांच्या खात्यामध्ये डिस्ट्रीब्यूट झालेली नाही। काही विद्यार्थ्यांना संपूर्ण मंथचे पैसे न येता काही ठराविक मंथचेच पैसे त्यांच्या खात्यामध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांना आपण सांगत असतो की ज्यांचा क्लेम स्टेटस हा पेंडिंग आहे त्यांचे पैसे येतील, पण आज क्लेम स्टेटस पेंडिंग असूनही विद्यार्थ्यांना पैसे मिळालेले नाहीत। तर जाणून घेऊया आजच्या या डिटेल व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण MAPS क्लेम बाबत अशाच प्रकारचे नवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर मित्रांनो, ज्या पद्धतीने मी तुम्हाला एप्रिल 2025 मध्ये सांगितलं होतं की तुमची पेमेंट ही आता दीपावलीपर्यंत येणार नाही, त्याच पद्धतीने एक पेमेंट हे तुमच्या सप्टेंबर 2025 मध्ये आली। त्यानंतर कालच्या डेटमध्ये म्हणजे 15 सप्टेंबर 2025 ला हे दुसरे इन्स्टॉलमेंट विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेलं आहे। आता हा पैसे ज्यावेळेस विद्यार्थ्यांना आले ते तर ज्या विद्यार्थ्यांना पैसे आले ते तर आनंदातच आहेत, पण विचार करण्याचा मुद्दा एकच आहे की ज्या विद्यार्थ्यांचा क्लेम स्टेटस पेंडिंग असूनही त्यांना पैसे मिळाले नाहीत, किंवा ज्या विद्यार्थ्यांना फक्त एकच मंथचे पैसे आले, 2 मंथचे पैसे आले, यायला पाहिजे होते 12 मंथचे, त्यापैकी फक्त काही मंथचेच विद्यार्थ्यांना पैसे जमा झालेले आहेत। असे असंख्य प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत। व्हॉट्सअप आणि कॉलच्या माध्यमातून मला फक्त एकच प्रश्न विचारण्यात येतं, माझे पैसे का नाही आले, काय रिझन आहे? ज्या पद्धतीने आपण सांगतो की क्लेम स्टेटस आपला हा पेंडिंग मध्ये पाहिजे तेव्हा पैसे येतील, आणि क्लेम स्टेटस हा पेंडिंग मध्ये असून सुद्धा आमचे पैसे का नाही आले। तर मित्रांनो, मी नेहमी सांगत आलेला आहे की यामध्ये महत्त्वाचा रोल असतो तो म्हणजे बजेटचा। जर तुमचा बजेट जर उपलब्ध असेल तर त्या पद्धतीने जी यंत्रणा काम करते त्या यंत्रणेला जेवढ्या पद्धतीने बजेट उपलब्ध झालेले त्याच पद्धतीने तेवढाच बजेट हा खर्च करण्याची मान्यता मिळालेली असते। म्हणजे जेवढा बजेट उपलब्ध तेवढाच खर्च या यंत्रणेकडून केला जातो। समजून घ्या, आपल्याला जर 10 माणसांमध्ये जर 50 रुपये डिस्ट्रीब्यूट करायचे असतील, मग जेवढा ज्यांचा वाटा आहे तेवढा आपण देतो। जर तो 10 माणसामध्ये 50 रुपये जर वाटत असताना जर बजेट कमी पडत असेल तर आपण काय करतो, त्यांना ठराविक देतो। हाच प्रॉब्लेम या मंथली क्लेम सोबत होतो। ज्यांचा इयरली क्लेम आहे ते त्यांना काही टेन्शन नाही, त्यांचं एकच इन्स्टॉलमेंट येणार आहे 42,000चा, जर कोणाचा 84 असेल तर 84चा। पण मंथली क्लेम वाल्यांचा मात्र प्रॉब्लेम आहे। आता ही मंथली क्लेम करत असताना आपल्या हातात नाही की आपण तो इयरलीच करावं। ज्या पद्धतीने तुमचा पेमेंट आहे 6,667 पेक्षा जर वर असेल तर तुम्हाला इयरली करता येतं, पण मंथली क्लेम वाल्यांचा मात्र या ठिकाणी तर प्रॉब्लेम येतो। ज्यावेळेस पैसे डिस्ट्रीब्यूट होतात तर काही ठराविक मंथचेच पैसे यामध्ये तुम्हाला दिले जातात, बाकीच्या मंथचे पैसे येतील पण थोडंसं तुम्हाला वेळ लागणार आहे। इयरली क्लेम ज्यांचा आहे तर त्यांना एकच वेळेस ते 42,000 मिळतील, पण मंथली क्लेम वाल्यांना ते 3,500 प्रमाणे 3.5 अशा प्रकारचे मेसेज तुम्हाला येत जातात। तर यामध्ये दोष तुमचा नाही, जे तुमच्या पेमेंट आहे ते पेमेंटवर डिपेंड हा क्लेम असतो। पण महत्त्वाचा मुद्दा आहे, जो विद्यार्थी प्रश्न विचारतात मला की माझे का नाही आले, याचं रिझन काय? तर याचं रिझन एकच आहे, बजेट। जे बजेट जर कमी मिळालं तर त्या कमी विद्यार्थ्यांना पैसे हे डिस्ट्रीब्यूट होतात। पण एक गोष्ट यामध्ये लक्षात ठेवायची आहे, ते म्हणजे जर तुमचा क्लेम स्टेटस हा पेंडिंग असेल तर तुम्हाला काहीही करायचं नाही, फक्त तुमचे पैसे कधी येतील हे कोणालाही सांगता येत नाही। तुम्ही ज्या DBT ला कॉल करता, त्या मॅडमला कॉल करता, ते सुद्धा सांगू शकत नाही की तुमचे पैसे हे कधी येतील। म्हणजे ज्या पद्धतीने बजेट येईल, ज्या पद्धतीने अगोदर विद्यार्थ्यांचे क्लेम हे अप्रूव्हल होत गेलेले आहे, त्याच पद्धतीने त्या सिरियलनं तुमचे पैसे हे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होत असतात। विद्यार्थी आपले कमेंट करत असतात की माझ्या मित्राचे आले, दोघांनी सोबत काम केलं, दोघांनी सोबत क्लेम केला, दोघांचा सोबत अप्रूव्हल झाला, पण त्याचे पैसे आले, माझे पैसे नाही आले। या सर्वांचा जर निष्कर्ष काढला तर एकच निर्माण होतो, तो म्हणजे बजेट। जेवढा बजेट आहे तेवढा बजेट त्या ठिकाणी खर्च केला जातो। हे एक मुद्दा तुम्हाला या क्लेम MAPS क्लेम मध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्यानंतर महत्त्वाची जी गोष्ट आहे, पेमेंट जे डिस्ट्रीब्यूट होत आहे ते पेमेंट डिस्ट्रीब्यूट होताना बजेट जर गव्हर्नमेंट कडून उपलब्ध झालं तर लवकरात लवकर या MAPS क्लेमचे पैसे हे डिस्ट्रीब्यूट होत असतात। कालच्या डेटमध्ये पेमेंट डिस्ट्रीब्यूट झालं। डिस्ट्रीब्यूट झाल्याच्या नंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी आपण ऑलरेडी इतके सारे व्हिडिओज बनवलेले आहे, तुमची पेमेंट हे फेल्ड होऊ नये म्हणून तुम्हाला काय दक्षता घ्यायला पाहिजे, काय काळजी घ्यायला पाहिजे, ते आपण जे माहिती शेअर करत असतात ते शेअर करत असताना विद्यार्थ्यांचा एकच यामध्ये त्रुटी असते, ते म्हणजे ते माहिती करून घेत नाहीत। या क्लेमसाठी तुम्हाला काय महत्त्वाचं आहे हे तुम्ही समजून घेत नाही,
म्हणून तुम्हाला अडचणी येत असतात। आता कालच्या डेटमध्ये जे विद्यार्थ्यांची पेमेंट डिस्ट्रीब्यूट झाली होती पण त्यांना पैसे फेल्डचा मेसेज आला, म्हणजेच पेमेंट फेल्डचा मेसेज आला। आता आपण नेहमी सांगत असतो की या एमएपीएस क्लेम मध्ये पेमेंट फेल्ड होऊ नये यासाठी तुम्हाला आधार सीडिंग करणं गरजेचं आहे। ते तुम्ही कुठल्याही बँकेशी करू शकता। आधारच्या वेबसाईटला जाऊन तुम्ही आहे किंवा नाही चेक करून घेऊ शकता किंवा तुमच्या बँकेशी संपर्क करून ते तुमचा आधार ऍक्टिव्ह करून घेऊ शकता। आता महत्त्वाचा मुद्दा, विद्यार्थ्यांचा प्रश्न एक कमेंट मध्ये आता जास्तीत जास्त प्रमाणामध्ये विचारला जातो, नेक्स्ट पेमेंट कधी आहे? तर मित्रांनो, ही आता दिवाळी झाल्याच्या नंतर बजेटला कुठल्याही प्रकारची कमी तुम्हाला भासणार नाही, हे मार्च एंड पर्यंत। काय या मार्च एंड पर्यंत तुम्हाला मॅक्झिमम प्रमाणामध्ये आता बजेट हे उपलब्ध होत राहतील। म्हणजे डिसेंबरच्या नंतर जानेवारी फेब्रुवारी मार्चच्या नंतर पहा तुम्ही प्रत्येक 15 दिवसाच्या नंतर तुम्हाला हे पेमेंट डिस्ट्रीब्यूट होताना दिसते। मागच्या वर्षीच्या प्रमाणे या वर्षी सुद्धा 30 स्ट्रॅटेजी या एमएपीएस क्लेम मध्ये आपल्याला पाहाव्यास मिळाली। ते म्हणजे दीपावलीच्या नंतर आणि मार्चच्या अगोदर ज्या मॅक्झिमम प्रमाणामध्ये क्लेम्स एमएपीएस क्लेम अप्रूव्हल करणं, त्याच्यानंतर त्या क्लेमला डिस्ट्रीब्यूट करणं, अशा प्रकारची प्रक्रिया या मॅक्झिमम प्रमाणामध्ये आपल्याला पाहाव्यास मिळाली। म्हणूनच मी तुम्हाला एप्रिल 2025 मध्ये सांगितलं होतं की तुमची पेमेंट ही आता दिवाळीपर्यंत येणार नाही आणि त्याच पद्धतीने दिवाळी जशी आली त्या दिवाळीच्या मंथमध्ये तुमचे पैसे हे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर आता ज्यांचा क्लेम स्टेटस हा पेंडिंग आहे किंवा माझी पेमेंट का आली नाही, हे जे अशा प्रकारचे जे तुमचे प्रश्न आहेत, तर हे उत्तर सांगण्यासाठी कुठलाही सॉलिड प्रूफ या एमएपीएस क्लेम मध्ये नाही। जसे की तुमची पेमेंट का आली नाही हे सांगण्यासाठी कोणताही डाटाबेस नाही की तुमची पेमेंट का आली नाही। फक्त या एमएपीएस क्लेम मध्ये मी असेल किंवा तुम्ही ज्या डीबीटी ला कॉल करता ते असतील किंवा तुम्ही एखाद्या बीटीआर ला जर जाऊन भेटलात तर ते असतील, तर हे याचं उत्तर कोणाकडेही तुम्हाला मिळणार नाही। फक्त एवढं आपण या एमएपीएस क्लेमच्या संदर्भात सांगू शकतो, जर तुमचा क्लेम स्टेटस हा पेंडिंग असेल तर तुम्हाला 100% तुमच्या खात्यामध्ये तुमचे पैसेही तुम्हाला मिळून जातील। कधी येतील हे कोणालाही सांगता येत नाही, कारण की अशा प्रकारचा डाटाबेस पाहण्याचा यामध्ये कुठलाही टॅब किंवा माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही। म्हणून एकच काळजी घ्या, आपली पेमेंट फेल होऊ नये म्हणून आपला आधार सीडिंग प्रॉपर बँकेला करून घेणं गरजेचं आहे। त्यानंतर आपला आधार सीडिंग की दुसऱ्या म्हणजे एखाद्या बंद झालेल्या अकाउंटला तर नाही काय, हे आपल्याला पाहून घेणं गरजेचं आहे। राहिला प्रश्न पेमेंटचा, तर या मार्च पर्यंत तुम्हाला सर्वांना ज्यांचे क्लेम स्टेटस हा पेंडिंग आहे त्या सर्वांना हे पैसे तुम्हाला मिळून जातील। बाकी जे तुम्ही त्या डीबीटीच्या मॅडमना कॉल करता, रोज मेसेज करत असता, तर अशा प्रकारचे मेसेज आणि कॉल करून त्यांना, कारण की त्यांच्याही हातात काही नाही, ज्यावेळेस गव्हर्नमेंट कडून बजेट येईल त्यावेळेसच ते डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम करेल। ज्यावेळेस तुमच्याकडे पैसेच नाही तर तुम्ही एखाद्याला पैसे कुठून देणार, हाच फंडा या डीबीटी कडून म्हणजे एमएपीएस क्लेम मध्ये वापरण्यात येतो। कारण की यामध्ये दुसरा काही नाही, ज्यावेळेस गव्हर्नमेंट बजेट देईल म्हणजे फंड देईल त्यावेळेस ते तिथली यंत्रणा काम करून तुमच्या अकाउंटमध्ये फंड डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम करेल। बजेट नाही, काम काय करणार, सबमिट झाला नाही तर त्यांनी लवकरात लवकर आपला क्लेम सबमिट करून घ्यावा। ज्या विद्यार्थ्यांचा अप्रूव्हल प्रोसेस राहिली असेल तर तुमच्या एस्टॅब्लिशमेंट कडून बोलून आपला अप्रूव्हल करून घ्यावा आणि आरओ अप्रूव्हल साठी जर जास्त मंथ जर झाले असतील तर आपल्या आरओ ऑफिसला जाऊन येणं गरजेचं आहे। ज्या विद्यार्थ्यांचा क्लेम स्टेटस हा रिसबमिटेड दाखवतं तर त्यांनी मॅक्झिमम प्रमाणामध्ये जाऊन त्या आरओ ऑफिस कडून आपला क्लेम हा अप्रूव्हल करून घेणं गरजेचं आहे। कारण की अशा प्रकारची माहिती समोर येत आहे, ज्या विद्यार्थ्यांचे क्लेम रिसबमिटेड आहेत, म्हणजेच काय, क्लेम रेक्टिफाय झाला होता मग परत विद्यार्थ्यांनी सबमिट केलेले आहे, मग सबमिट केल्याच्या नंतर 5 महिने झाले, 6 महिने झाले, तेव्हापासून विद्यार्थ्यांचे क्लेम हे अप्रूव्हलच होत नाहीत। ज्या विद्यार्थ्यांचे 5-6 महिन्याच्या वर झालेले आहेत की त्यांचे क्लेम अप्रूव्हल होत नाही, तर त्यांनी आपल्या एकदा एस्टॅब्लिशमेंट आणि आरओ ला जाऊन भेटून आपला क्लेम अप्रूव्हल करून घेण्याची प्रोसेस करून घ्यावी। बाकी बजेट संदर्भात काही टेन्शन घ्यायचं नाही, आता दिवाळी झालेली आहे, दिवाळीच्या नंतर तुम्हाला प्रत्येक म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्चच्या नंतर तुम्हाला प्रत्येक 15 दिवसाला हे बजेट उपलब्ध होऊन प्रत्येक 15 दिवसाच्या मध्ये तुम्हाला हे पेमेंट डिस्ट्रीब्यूट होण्याचं काम होईल। ज्या पद्धतीने मी मागच्या 2024 मध्ये सुद्धा हेच स्ट्रॅटेजी सांगितली होती आणि त्या स्ट्रॅटेजी प्रमाणे आजही ही एमएपीएस स्कीम 30 पद्धत वापरून आज पैसे हे डिस्ट्रीब्यूट करत आहे किंवा त्याच पद्धतीने हे एमएपीएस यंत्रणा काम करत आहे। त्या विद्यार्थ्यांचे एका मंथचे पैसे आले, दुसऱ्या मंथचे आले नाही तर त्यांनी वेट करायचं आहे। ज्या विद्यार्थ्यांचा
पेमेंट हा फेल झालेला आहे तर त्यांनी आपली लवकरात लवकर आधार सीडिंग करून घ्यायची, म्हणजे हे तुमचे पैसे लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. एमपीएस स्कीमचे डिटेल व्हिडिओज आपण ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तुम्हाला कुठला जरी प्रॉब्लेम असेल तर ते व्हिडिओज पाहून तुम्ही तुमचे संपूर्ण आलेले प्रॉब्लेम एका मिनिटामध्ये तुम्ही सॉल्व्ह करून घेऊ शकता. तर मित्रांनो, बजेटची चिंता आता सोडायची आहे. लवकरात लवकर तुमचे पैसे राहिलेले जे आहे ते यंत्रणा आता कामाला लागून तुमचे बजेट या ठिकाणी येत राहणार आहे आणि तुम्हाला तुमचे पैसे हे मिळत राहणार आहेत. ज्या पद्धतीने तुम्ही इतका दिवस वेट केलात, आता काही दिवस वेट करा. राहिलेले तुमचे जे पैसे आहेत ते लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ जातील. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कुठली माहिती हवी असल्यास मला नक्की कमेंटद्वारे कळू शकता. नक्की तुमच्या माहितीचं किंवा तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपण नेहमी करत आलेलंच आहे आणि तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपण नेहमी करून देणार आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन नवीन माहिती सोबत. तोपर्यंत नमस्कार.